नमस्कार, मी पंजाब डक. 13 जूनच्या नंतर काय होईल राज्यामध्ये? आता हे जे आजपर्यंत जे थांबलेला पाऊस आहे ते 13 जून पासून परत राज्यामध्ये पावसाला थोडी सुरुवात होणार आहे. 13 जून नंतर जे पाऊस पडेल, 13ला पडेल, 14, 15, 16, 17, 18, 19, हे काय होईल, एक दिवस पडेल, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार नाही, तिसऱ्या दिवशी पडेल, चौथ्या दिवस येणार नाही. म्हणजे 13ला येईल तर 14ला येणार नाही, 15ला येईल तर 16ला येणार नाही, 17ला येईल तर 18ला येणार नाही. असं करत करत काय होईल, या 18-19 तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच राज्यभर विखुरलेलं स्वरूपाचं भाग बदलत पडत राहणार आहे. मग राज्यात मान्सूनचा पाऊस परत करीत दाखवणार आणि शेतकऱ्याचे पेरण्या कधी होणार? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी पहिल्यापासूनच म्हटलं होतं की यावर्षी 3 टप्प्यामध्ये पेरण्या होणार. एक टप्पा राहील 7 ते 14 जूनचा. तर 7 ते 14 मध्ये काही भागामध्ये इकडं केजच्या पलीकडे तिकडे काही भागामध्ये जिथं जास्त पाऊस पडला तिकडे पेरण्या सुरू झाल्या, त्यांचे फोन देखील आले. इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे देखील ते सोयाबीन तिकडे देखील काही भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या, लागवडी सुरू झाल्या. पण काय झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पाऊस सगळीकडे पोहोचत नाही. मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 3 टप्प्यामध्ये जे दुसरा टप्पा आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 जून ते 30 जून मध्ये, म्हणजे 20 जून पासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात एक पाऊस येणार आहे. पण तुम्हाला सांगतो ते मान्सूनचा पाऊस काय होतोय, दरवर्षी मुंबईकडून येतो, पण यावेळेस काय होईल, शॉर्टकट मार्गानं इकडून नागपूरकडून काही येईल, इकडून कर्नाटककडून येईल, असा कर्नाटक तेलंगणातून येईल. आणि त्याच्यामध्ये मात्र 20 जून ते 30 जून मध्ये एक दुसरा पेरणीचा टप्पा होईल, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर परत याच्यातून जर काही शेतकरी उरले तर परत एक तिसरा टप्पा पेरणीचा राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 10 जुलै ते 15 जुलै, मग त्याच्यामध्ये राहिलेल्या सायलेल्यांच्या सगळ्याच्या पेरण्या त्याच्यामध्ये होतील. पण शेतकऱ्याला माझी विनंती की जमिनीमध्ये चांगली ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, नसता पेरणी करू नका. कारण की 4 बोट 6 बोट ओलीव पेरणी केली तर ती आतापर्यंत फेल जाते, हे स्वतःचा देखील अनुभव आहे. म्हणून जमिनीमध्ये ईदवर ओल गेली त्यानंतर पेरणीचा निर्णय तुम्ही स्वतःचा घ्यायचा. आणि राज्यामध्ये मात्र 20 जून पासून, म्हणजे 20 पासून काय होईल, बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. मग ते मान्सूनचाच पाऊस असेल 20च्या नंतर ते 21, 22, 23, जसं जसं ते जूनच्या शेवटच्या आठवडा येईल तसं मग काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल होईल आणि त्याच्यामध्ये देखील एक पेरण्या होतील. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पेरण्या होतील, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणखीन एक तुम्हाला एक माहिती विशेष सांगतो की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मला की ते म्हणतात यावर्षी दुष्काळ पडेल का. तुम्हाला सांगतो कालच 7 जून लागला, आणखी 2-3 दिवसच झाले की लगेच काय झालं की तुम्हाला वाटतंय की दुष्काळ पडेल. तुम्हाला सांगतो आज आहे 11 जूनला, मी म्हणत असतो ना 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशामध्ये जर खळ दिसलं, सूर्याला खळ आलं तर त्यावर्षी पाऊस कमी पडतो, दुष्काळ पडतो. पण आता मी काय केलं, स्वतः बघितलं, 11 जूनला दुपारी 12 वाजता कसलं खळ वगैरे पडलं नाही. म्हणून यावर्षी दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. पेरण्या होणार आहेत, फक्त काय होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे, म्हणजे 3 टप्प्यामध्ये होणार आहे. एक आता 7 ते 14 मध्ये काही भागाच्या सुरू होतील तर ते बऱ्याच ठिकाणी चालू झाल्या. पण त्याच्यानंतर जे दुसरा टप्पा होईल ते 20 जून ते 30 जून मध्ये होईल आणि त्याच्यामधून 7 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान तिसरा एक टप्पा राहील, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे, घाबरून नमस्कार, मी पंजाब डक. आज फक्त काय झालं, तळ कोकणातून ते पाऊस पुढे सरकारलाय आणि आज रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये काय होईल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, मराठवाड्यापर्यंत आज ते मदल मारण आणि इकडे थोडी उत्तर महाराष्ट्राकडे काही जिल्ह्याकडे जाईल, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण आजपासून सगळी संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाणार नाही. 14 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज काय होईल, पुढे पुढे सरकार तो मान्सून प्रवास करणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करताना शेतामध्ये जायचं, जमिनीमध्ये ईदभर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या. तसा 4 बोट ओल असेल, 6 बोट असेल तर पेरणी करू नका, हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. आजपासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच म्हणजे तळ कोकणातून म्हणजे कोकणपट्टीतून बऱ्याच भागामध्ये मान्सून काय होईल, प्रगती करण्यास सुरुवात होईल. मग तो काय होईल, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोकणपट्टी घाटमाचा, त्याच्यानंतर तो अहिल्यानगर, पुणे, इकडे 2 कडा आष्टी, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर इकडे परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 7 जून 2026. मी जात आहे भोकरदन या ठिकाणी, त्या ठिकाणी बँकेचं उद्घाटन आहे. आणि जात असताना काय झालं, तुम्ही पाहू शकता, हे आमची इथली कसोरा नदी आहे. तर रात्री आम्हाला
इतका पाऊस झाला की आमच्या नदीला पाणी देखील आले, तर पाहू शकता. तर हे पाणी देखील आले आणि राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो आज 7 जून पासून दररोज म्हणजे काय होणार आहे, मान्सून तळ कोकणातून सक्रिय होणार आहे आणि तसा तो पुढं सरकत येणार आहे. म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हा जो पाऊस आहे 7 तारखेला सगळीकडे जाणार नाही, काय होईल 8 ला थोडा पुढं सरकत, 9 ला पुढं, असा करत करत 14 तारखेपर्यंत तो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये कव्हर करणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण आज 7 तारखेला मात्र सगळ्या राज्यभर पसरणार नाही. आज फक्त काय झालं, तळ कोकणातून ते पाऊस पुढे सरकालाय आणि आपण आपलं नियोजन करायचं. पण दुष्काळ वगैरे मात्र काही पडणार नाही, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.